हॅलो, वेलकम बॅक टू लाईफ ऑफ आदिरेश. सो आज आम्ही बाहेर आलेलो आहे. त्याचं कारण तुम्हाला कळेलच लवकर. पण आम्ही आता लंचसाठी बाहेर आलेलो आहे आणि मागे तुम्हाला दिसत असेल आम्ही आत्ता पुरंदरला आलो आहे आणि मागे पुरंदर फोर्ट आहे आणि आम्ही जायचं अजून पुरंदर फोर्टला गेलो नाही. त्याचा प्लॅन आहे. पण आत्ता आम्ही इथे एक स्टॉप घेतलेला आहे कारण ही आमची फेवरेट जागा आहे जिथे आम्ही कायम व्हेज थाली म्हणजे बेसिकली इकडे पिठलं भाकरी छान मिळतं आणि आमची ती एक काय म्हणतात फेवरेट झाली आता सध्याला. आणि आता आम्ही तिकडे आलेलो आहे. पहिला खाणार कांदा भजी हा आणि मग आम्ही जाऊ. तर तुम्हाला आम्ही ती जागा दाखवतो. हे जागा आहे, हे हॉटेल आहे बेसिकली. सो इकडे आम्ही खूप आणि इकडे या साईडनी पुरंदर असा फोर्ट आहे लेफ्टने आणि इकडून जरासं पुढे अजून गेलो की नारायणपूर आहे. सो हे ते हॉटेल आहे जिकडे आम्ही रेग्युलरली खूप येतो, खायला आवडतं म्हणून. ऍक्च्युली आमच्याबरोबर एक मोठा किस्सा झालेला आहे. तो तुम्हाला किस्सा कळेल की काय काय झालेलं, का आम्ही इकडे आलोय ते पण नाही. तो रिझन नाही आहे की का आम्ही इकडे आलो. आम्ही असं भटकायला आलो. सुट्टी घेतलेली, मावशीने आमची सुट्टी घेतलेली. ते एक कारण आहे की आम्ही आज आलो आहोत. पण हे ते कारण नाही. पण जे कारण आहे ते तुम्ही बघू शकता रिकॅप मध्ये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर अशी सुंदर सुरुवात झालेली आहे दिवसाची की आम्ही अजून नाश्ता नाही केलेला, चहा नाही पिलेलो कारण आमचा गॅस संपलेला आहे. काल रात्री आमचा गॅस संपला आणि आमची दुसरी टाकी होती ती खाली होती. सिलेंडरची टाकी बोलतात त्याला, कळालं? हां. तर ती खाली होती आणि ती रिफिल केली नव्हती कारण की पुण्यामध्ये रूल आहे की 25 दिवस तू गॅस नवीन, महाराष्ट्रात पूर्ण ठिकाणी असेल तर 25 दिवस तुम्हाला एक टाइम असतो, त्यानंतरच तुम्ही नेक्स्ट गॅस रिफिल करू शकता. पण आम्ही रिफिल करायच्या आधीच आमचा गॅस संपलेला आहे. तर आता मी चाललोय गॅस आणायला, बघूया मिळतोय का. कारण तुम्हाला माहितीच आहे की किती कठीण आहे आता गॅस मिळणं. पण नशिबाने आमचं कालच बुकिंग केलेलं आहे त्यामुळे गॅस मिळू शकतो. काल नाही, परवा बुक केलेलं आहे. परवा जे काल यायचं होतं पण काल आलं नाही. तर मी आता जातोय आणि बघतो की मिळतोय का गॅस, तर घेऊन येतो. चला बघूया. तुला काय बोलायचंय? मला बोलायचं की मी जिमला जायला लागली आहे परत. आफ्टर पोस्टपार्टम जिम खूप डिफिकल्ट आहे बट बऱ्यापैकी जाते सध्याला. कारण मला मनतेला बघून असं फील होतं की जाऊ की झोपू, पण नंतर विचार करते जाऊ दे. व्हेरी गुड. येस, थँक्यू. चलो. आणि बघूया मी कधीपासून स्टार्ट करतोय. कारण मी पण विचार करतोय की मला पण जिमला जायचंय. पण बघूया. पण एक चांगली गोष्ट आहे की माझी बायको जायला लागलेली आहे. हा, बिकॉज तुझ्यामुळे जायला लागले रे. बिकॉज तू इतका सपोर्टिव्हली करतोस तर त्यामुळे मला जाता येतं मेजरली. आपल्याला स्वतःसाठी टाइम काढलाच पाहिजे. मला माझ्यासाठी. सो मला आधी एवढा मी टाइम असं नाही मिळायचं बिकॉज ऑफकोर्स ह्याचा मयुरेचं पण ऑफिस असायचं, माझं पण ऑफिस आहे, सगळ्याच गोष्टी आहे, मनतेला सांभाळायचं. बट समहाव आय डोंट नो हाऊ अँड वाय, बट मी एनकरेज झाले की लेट स्टार्ट ॲटलीस्ट स्वतःसाठी स्वतःचा टाइम. सो आम्ही हे 8-9 महिने खूप स्ट्रगल करत होतो कारण आम्हाला स्पेसिफिकली आमच्यासाठी टाइम काढू शकत नव्हतो एकमेकांसाठी कारण मनतेमुळे. कारण आमचा सगळा टाइम त्याचाच असायचा, म्हणजे आहेच आहे आणि तो असेलच. पण तरी पण थोडंसं आपल्याला वाटतं ना की स्पेस पाहिजे की आपण काहीतरी करू त्यावेळेत. तर ते आता माझ्या बायकोने स्टार्ट केलेलं आहे आणि मला खूप छान वाटतंय. आणि ती असंच जाऊ दे रोज जिमला आणि तिच्या फिटनेसवरती लक्ष देऊ दे. तुला झोप मिळू दे मुळात. नाही, मी उठलेलो आज. तू उठलेलाच कारण माझा मुलगा उठला बिचारा छोटासा मी जाईपर्यंत. इकडे खायचं काम चालू आहे. आम्ही नवीन चेअर घेतलेली आहे फायनली. मनतेला आवडलेली आहे मनतेची चेअर आलेली आहे. कधीपासून आम्ही बघतो की कोणती मागवायची. त्यात आम्ही त्याच्यावरती भरवत होतो, पण आता ती चेअर आय थिंक सामानासाठी वापरली जाणार आहे. आणि हे मेल झालेलं आहे कारण मी आत्ताच असेंबल केलेली आहे चेअर. जस्ट असेंबल झालेली, बट आय एम व्हेरी हॅपी की त्याला आवडली आहे चेअर. तू पण नाही, तो खाण्यात बिझी आहे. तर मी ऑफिसला आलेलो इथे मागे ऑफिसला. ते मॅडम आहेत त्या ओळखतात. त्यांनी डिलिव्हरीवाल्याशी मला बोलणं करून दिलं आणि आता त्याने मला बोलवलं आहे मागे. त्यांचं गोडाऊन आहे, तिथे गाड्या वाहतात. बघूया तिथे मिळतो का गॅस. चला.
छान चांगले आहेत मॅडम, ह्या कायम आला की मदत करतात. बघूया चला. खत्म हो गया गैस, 2 दिन हो गए हैं. मैं वेट कर रहा था, बोला फिर लेके आता हूँ मैं. बुकिंग चेक करतात माझा. हाँ परसों की है. दादा इथे मॅन्युअल एंट्री करतायत. कौन सा लेके जाना है? पेमेंट कर दिया ऑनलाइन. चलो मिल गया है. थँक्यू दादा. चला फायनली गॅस मिळालेला आहे. आमचा हमाल आलेला आहे गॅस घेऊन. गॅस मिळालेला आहे. वाटलं नव्हतं गॅस एवढा वजनदार असेल. ये गॅस आला आहे. चला फायनली चहा मिळणार आहे. हे बघा वेगळंच. आई नाचत टाळ्या वाजवते. चला भेटू लवकरच. सो आता जिम टाइम आहे. ऑलरेडी सकाळचे झाले. किती छान, एक सेकंड मी तुम्हाला दाखवते किती छान वाटतंय गॅलरी. पाऊस पडणार आहे त्यामुळे असं किती ब्युटिफुल फिलिंग येतं आहे गॅलरीतनं. यू सी असं पाऊस येणार आहे त्यामुळे. सो दिस फील सो गुड. हां सो तर मी म्हणत होते की मी नवीन आता जिम लावलेली आहे सोसायटीचीच. पण ॲज अ न्यू मॉम, ॲज अ पोस्टपार्टम, न्यूली फ्रेशली पोस्टपार्टम अँड न्यू मॉम, इट इज सो डिफिकल्ट की आपण आपल्या मुलाला सोडून ॲटलीस्ट तासभर स्वतःसाठी टाईम करताना पण इट फील सो गिल्टी की बापरे काय करत असेल. मग आता मला तरी असं होतं खूप वेळा की म्हणताय काय करत असेल बघूया जरा. म्हणजे मी कंटिन्यूस जिममध्ये काही ना काहीतरी वर्कआउट करताना मी कॅमेरा ऑन करून बघते की तो काय करतो आहे काय नाही करत आहे. असं थोडंफार आहे सध्या झालं. बट लेट सी हाऊ इट गोज. बट मी थोडीशी शॉपिंग केलेली आहे इकडे. इफ यू सी, काल मी जिमला गेलेली आणि माझी जिम बॅग तुटली. ट्रॅजेडी. जिम बॅग तुटल्यानंतर मग आणि अजून एक गोष्ट असं झालं की मी जे शूज वापरत होती जिमसाठी ते मी 2-3 वर्ष आधीचे शूज वापरत होती. बट आय थिंक आफ्टर डिलिव्हरी आणि आफ्टर एव्हरीथिंग मला असं वाटायला लागलं की माझे शूज साईज चेंज झाले आहेत. ऑब्व्हियसली माझ्या कपड्यांची साईज तर डेफिनेटली चेंज झालीच आहेत, बट शूज साईज पण चेंज झालेले आहेत. सो मग मला मयुरेश बोला की तू नवीन शूज घे, दॅट वुड बी मच बेटर, म्हणजे तुला पण कम्फर्टेबल होईल. सो बघूया. ही मी ॲक्च्युअलमध्ये यू वॉन्ट बिलीव्ह मी झेप्टोमधनं रात्री ऑर्डर केलेली स्केड्यूल करून की आज सकाळपर्यंत मला मिळू द्या करून. तर छान नवीन बॅग आलेली आहे. शूज आता चेक केलं पाहिजे खरं तर. शूज मला हे खूप आवडलेले आहे ॲट द फर्स्ट लुक. म्हणजे ते असा कलर नाही आहे शूजमध्ये ॲट दिस मोमेंट. सो मी घालून बघते एकदा. सो असे छान आहेत शूज. मी आता घालून बघितले सध्याला. तुम्हाला असं वाटत असेल की मी का काढलं. सो मला हे जरूर अनकम्फर्टेबल झालं शूलेस इकडे आल्यानंतर. बट हां हे शूज आहे छान. मी घालून बिलून बघितलेले आहे. जिम टाईम. आपण आता निघालो जिमसाठी. फायनली आता बोऱ्या बिस्तर बांधून घरला निघालो आम्ही. सो मला आधी दाखवताना आलं हे आमचं जिम आहे, सोसायटीचं जिम. छान आहे, छोटंसंच कॉम्पॅक्ट टाईप्स. आणि अजून एक गोष्ट आहे की जिमच्या एक्झॅक्ट समोर आमचं स्विमिंग पूल आहे सोसायटीचा, जे आय बिलीव्ह सध्याला बंद आहे. सो हे स्विमिंग पूल एरिया आहे. तो टर्फ आहे, इकडे स्विमिंग पूल आहे. इथे आम्ही युजली यायचो आधी, बट आता सध्याला बंद असल्यामुळे आम्ही येत नाही. हा बेबी पूल आहे, हा अडल्ट पूल आहे, इथे गझिबो आहे. सो युजली म्हणते आम्ही सगळे इकडे येत असतो म्हणतेला घेऊन. सो आता आम्ही घरी निघालो. ही एक्झॅक्ट समोर जिम आहे. तर आम्ही इथे आमची फेवरेट डिश खाणार आहे, पिठलं भाकरी. आमच्यासोबत आहे उज्ज्वला आणि शिवानी. हाय शिवा. हाय.
आणि इकडे ऑलरेडी येऊन इथे त्याचा खायचा प्रोग्राम चालू हा झालेला कारण त्याला ऑन द वेज खूप भूक लागलेली, ऑप्शनच आणि नव्हता. आम्हाला पण भूक लागली तर आपण ऑर्डर देऊया. येस, काय खाणार आहे? मी पिठलं भाकरीवाली थाली. हां, पिठलं भाकरी एकदम त्यांचं सिग्नेचर डिश आहे. इकडचे फेवरेट पण. येस, ते तुम्हाला मिळेल मिसळ, पिठलं भाकरी. चुलीवरती भाकरी बनवत आहेत ताई. जाऊ द्या व्हिडिओ खाऊन का चालू, व्हिडिओ झाला की खाऊन घ्यायला चालू. ते आलेलं आहे जेवण, गरम गरम भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, हे दहीवडा आहे. इकडे शेंगदाण्याची चटणी, कोरट्याची चटणी, खरडा आणि हे पिकल आहे. वा, दही पण आहे. मस्त इकडे खायचं काम चालू आहे. फक्त कोण काय बोलत नाही आहे, सगळे आपापले बिझी आहेत खाण्यामध्ये. सगळ्यांचे तोंड बंद आहेत खाण्यात बिझी मोड. म्हणून तू तिचं तोंड बंद करू नको. ऑलमोस्ट. छान आहे, मजा येते. ही पहिल्यांदा आलेली आहे इथे, मला सगळं खूप आवडलं. आम्हीला घेऊन आलेला स्पेशल इथे दाखवायला. काय आवडलं? बेस्ट काय होतं? काय आहे? डोंट टर्न नाव, त्याचा भात येऊ दे. ओके. जस्ट आफ्टर द राईस, बिकॉज राईस खूप मस्त असतो, मसाला भात. मसाला भात. हा, येस. तुझी आपापली चालले तिचं हळूहळू. मस्त. मला आवडतं असं बरं, भाकरीचं वगैरे. आम्ही हे ॲक्च्युली डिस्कवर केलं आय थिंक 2-3 वर्षाआधी. 2-3 वर्षाआधी ही जागा डिस्कवर केली आणि तेव्हापासून आमची फिक्स जागा आहे. येस. कधी असं खायचं असेल थाळी एकदम महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी तर आम्ही इकडे येतो. त्याच्या आधी सिंहगडला जायचो, पण आता सिंहगडला एकदम वरती शिफ्ट केलं, त्यामुळे तिकडे आम्ही कमी जातो आणि इथे जास्त इकडे येतो. येतो. पण येस, खूप छान आहे. अजून टेस्ट सेम आहे. इनफॅक्ट त्यांनी एक अपग्रेड केलं आहे, दही वडा करून. एक थालीमध्ये दही वडा द्यायला लागले, जी आता मयुरीने ऑलरेडी अर्धा खाल्ला असेल आणि माझं तर संपलंच आहे. काय नाही, पाणी पाहिजे, पाणी देऊया. सो हे गरम गरम आता मसाला भात आलेला आहे त्यांचा, आणि हे आहे तूप. आणि तूप, भरभरून तूप. सो येस, एकदम आय डोंट नो माझा फोन जस्टिस करतोय की नाही, पण वाफ पण निघतं, ते गरम आहे प्रॉपर. बघा, आता मी एकदा दाखवते कसं आहे ते करणार माझं. सो हा घेतला मी बाउल ऑफ राईस आणि मग केलं उलटं. छान. आणि तूप असं खतरनाक. अजून चाललं असतं तूप खरं तर. हे घालू? असं असतं, हे असे असतात. नाही, काढून नाही घेता येणार ना वापस. हाय तुपायला कोण नाही बोलत. असं करून माझा फोडला तवा की रुपयाला खतरनाक आपल्याला. असं फील. सो आता ही फील मी खाऊन येते. More moments later. ते तुम्हाला आता कळेल इकडे किती ढग झाले बघा फोर्टवर. सो आम्ही फोर्टला जाणार आहोत, पण आहे डाऊट की फोर्ट चालू असेल किंवा ओपन असेल पुन्हा. सो लेट्स सी. मोस्टली आम्ही आता फोर्टवरती पण जाऊ. वरती एंट्री मिळेल नाही मिळेल माहिती नाही, पण लेट्स सी कसं काय असेल. पण जेवण इकडचं खूप छान आहे. प्लीज जर तुम्ही कोण पुरंदरला येत असेल स्पेसिफिकली इकडे या. मी स्वतः पर्सनली सांगते, मी नाही बोलू, आम्ही 3-4 वर्षाआधी ही जागा शोधली आहे आणि इकडचं जेवण आम्ही दर टाईमला असंच टाईमपासमध्ये यायचं आहे म्हणून आम्ही येतो खायला असंच. आता वरती चला, आता वरती चला. हां, आता वरती पण जाऊ. करतोय किल्ले पुरंदर वरती. एकदम मस्त वेदर झालेला आहे. पाऊस पडण्यावाला आहे जरा एकदमच. माहित नाही पाऊस पडेल का नाही, नाही, छान पडतच वेदर नाही. झालंय. हा हा हा, इकडे बघ जरा. आम्ही आलेलो आहे आता पुरंदरला. आम्ही वरती नाही जात आहे कारण 4 वाजून गेलेले आहेत आणि वरती एंट्री बंद आहे. तर आम्ही इथे मध्ये थांबलो आणि बघतोय वरती, तिथे पुरंदर वरती जावं लागेल, तिकडे जावं लागेल. येस, वेदर छान आहे, एकदम गार आहे, पाऊस तर नाही आहे.
पाऊस पडत असतो तर ह्याला प्रवाह जास्त असतो ना. तसा घेऊन परत मग तिकडे त्या बाजूला. ना छान वाटते. व्यू खाली मिस झालाय. छान वाटते. आपली एकच गाडी आहे ते. ओ बाई, एक्सक्यूज मी. ओ लेडीज, ओ लेडीज, गर्ल्स बोल, गर्ल्स. लेडीज. वी आर टू यंग टू बी कॉल्ड आणि गर्ल्स. त्याची आणि मनतेची मम्मा इथे से हाय. सॉरी तुम्हाला बाहेर येऊ शकत नाही कारण हा झोपलाय. छान वाटतंय इथे. हा काय मस्त हे झालं वेदर. वाव. बायको मिसिंग आहे इथे. इथे बायको पाहिजे होती असं आणि आम्ही हे देवी मी सांगतो व्हिडिओवर इथे पाहिजे होती अशी हात इथे. फायनली म्हणतंय आम्ही गाडीत झोपवलेला आहे आणि म्हणताय आम्ही आता झोपलेला आहे. scenario येस, बघतोय छानपैकी. आम्ही आता सिनारिओ बघतोय. मस्त छान वाटलेलं आहे. थंड आहे मस्तपैकी क्लायमेट. हवा एकदम भरपूर आहे इथे. यू कॅन सी द क्लाउड्स, द क्लाउड्स, द क्लाउड्स, द क्लाउड्स, द क्लाउड्स. काय क्लाउड्स दिसतात. मी काढलाय फोटो. छान वाटतं यार. पाठी दिसणार बाय द वे. नारळाची थोडंसं झाडं, दिसलं. नारळाची सॉरी केळाची झाडं कशी असं आली? काढा, असं काढा. हा. तर आम्ही अशा क्लायमेट मध्ये इतक्या छान ऍटमॉस्फिअर मध्ये व्लॉग एंड करतोय येस कारण आम्ही आता जरासं राईड आउटच करणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत. आजच काय प्लॅन नाही. येस. घरी थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. लाईफ ऑफ आदिरेश. आणि कसा वाटला हा व्लॉग आम्हाला नक्की प्लीज सांगा. येस. आणि आम्ही असे व्लॉग आणि व्हिडिओज टाकत जाऊ. प्लीज बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. येस. बाय.